नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये एक नवीन स्ट्रॅटेजी बघणार आहोत. त्याला NR4 किंवा NR7 असं सुद्धा म्हटलं जातं. ही स्ट्रॅटेजी आपण इंट्राडेसाठी सुद्धा वापरू शकतो आणि स्विंग ट्रेडिंगसाठी सुद्धा वापरू शकतो. फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये सुद्धा या स्ट्रॅटेजीनुसार खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला ट्रेड घेता येऊ शकतात. ही स्ट्रॅटेजी कशी काम करते, या मागचं लॉजिक काय आहे, या स्ट्रॅटेजीसाठी आपल्याला स्टॉक्स कसे सिलेक्ट करायचे हे आपण चार्टिंग या वेबसाईटच्या मदतीने, चार्टिंगच्या स्कॅनरच्या मदतीने बघणार आहोत. त्याच्यासाठी चार्टिंगचा स्कॅनर आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवून बघणार आहोत. स्कॅनर बनवल्यानंतर त्या स्कॅनरची बॅक टेस्टिंग सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये करून बघणार आहोत. व्हिडिओ हा खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओचा कुठलाच पार्ट तुम्ही स्किप करू नका. समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा. या स्ट्रॅटेजीचं जर लॉजिक तुम्हाला कळलं तर अगदी नियमित तुम्हाला चांगलं प्रॉफिट मिळू शकतं. शेअर मार्केट मराठी हे एक नवीन चॅनल आहे. यावर आपण आतापर्यंत 27 व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत. अनेक व्हिडिओला तुमचा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. यामध्ये काही व्हिडिओ ट्रेडिंग व्ह्यू बेसिक संबंधी बनवलेले आहेत, तर काही व्हिडिओ चार्टिंग बेसिकबद्दल बनवलेले आहेत. काही व्हिडिओज इंडिकेटर संबंधित आहेत, तर काही ट्रेडिंगच्या स्ट्रॅटेजीनुसार बनवलेले आहेत, तर काही व्हिडिओ ट्रेडिंग सायकोलॉजीचे सुद्धा आपण बनवलेले आहेत. वेगवेगळ्या प्लेलिस्ट आपण बनवलेल्या आहेत. शेअर मार्केट मराठीमध्ये शिकण्यासाठी आपलं चॅनल तुम्हाला खूप मदत करेल. तर चला आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करू. व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल, त्याला लाईक करा. व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चला सुरू करू आपण आपला विषय. NR4 म्हणजे नॅरो रेंज. NR म्हणजे नॅरो रेंज. तर पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस आणि चौथा दिवस. या ठिकाणी चौथ्या दिवसाची लो आणि हाय याच्यामधलं जे अंतर आहे, ती रेंज जी आहे ती खूप छोटी असते मागच्या 1, 2 आणि 3 दिवसांपेक्षा. म्हणून याला चौथा दिवस असल्यामुळे याला म्हणायचं NR4. अरुंद, नॅरो म्हणजे अरुंद असते. आणि NR7 मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7वी कॅन्डलचा हाय आणि लो हा मागच्या 6 कॅन्डलपेक्षा, त्याच्यातली जी रेंज असते हाय आणि लो मधली रेंज, ती 6 कॅन्डलपेक्षा छोटी असते. बघा, 6 आणि 6 पेक्षा छोटी आहे, 5 पेक्षा छोटी आहे, 4 पेक्षा छोटी आहे, तिसऱ्या कॅन्डलपेक्षा पण छोटी आहे आणि दुसऱ्या कॅन्डलपेक्षा पण छोटी आहे आणि पहिली कॅन्डल तर आपल्याला एकदम मोठी दिसते. ह्या 5-6ही कॅन्डलपेक्षा 7वी कॅन्डल जी आहे ती अगदी छोटी, एकदम नॅरो रेंजमध्ये तयार झालेली असते. म्हणजे काय झालेलं असतं, तर त्या दिवशी 7व्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी स्टॉक अगदी छोट्याशा रेंजमध्ये ट्रेड केलेले, म्हणजे थोडा वर गेला खाली आला, वर गेला खाली आला. NR4 आणि NR7 मध्ये जो 7वा आणि चौथा बार तयार होतो, म्हणजे त्या दिवसाची जी रेंज असते ती अगदी छोटी अशी रेंज असते. एका ठराविक रेंजमध्ये तो स्टॉक ट्रेड करतो, हाय आणि लोच्या मध्ये. म्हणजे हाय आणि लो अगदी जवळजवळ असतात असंही म्हटलं तर चालेल. आणि जेव्हा असं ट्रेड करतो त्याच्यानंतर एक वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला अगदी मोठी अशी मूव त्याच्यानंतर येऊ शकते. कारण ज्याप्रमाणे स्प्रिंग एकदम दाबला की जोरात उसळी घेतो, त्या पद्धतीने याच्यामध्ये एका बाजूने वर किंवा खालच्या बाजूने मोठी मूव देऊ शकतो. म्हणून ही रेंज ब्रेकआउट स्ट्रॅटेजी, NR4 आणि NR7 ही रेंज ब्रेकआउट स्ट्रॅटेजी असं सुद्धा म्हटलं जातं तिला. NR4 आणि NR7 मध्ये NR म्हणजे काय, तर नॅरो रेंज. नॅरो म्हणजे अरुंद अशी रेंज. NR4 मध्ये चौथा दिवस हा अरुंद रेंजमध्ये ट्रेड झालेला असतो आणि NR7 मध्ये 7वा दिवस हा अरुंद रेंजमध्ये ट्रेड झालेला असतो. आणि त्या दिवसाची रेंज म्हणजे काय, तर त्या दिवसाचा
हाय आणि लो याच्यामधलं जे अंतर असतं, हाय आणि लो मधलं जे अंतर असतं त्याला म्हणायचं दिवसाची रेंज. आणि ही दिवसाची रेंज जी आहे ती 30 म्हणजे मागील 3 दिवसाच्या आणि 6 दिवसांच्या रेंजपेक्षा छोटी असते. म्हणजे चौथी आणि 7व्या दिवसाची रेंज ही छोटी असते. हेच आपण आता बघू. या ठिकाणी आपण आता NR7चं एक उदाहरण बघतोय. याच्यामध्ये हा पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवसाची कॅन्डल, चौथ्या दिवसाची कॅन्डल, 5व्या दिवसाची कॅन्डल, 6व्या दिवसाची कॅन्डल आणि ही सर्वात छोटी अशी 7व्या दिवसाची कॅन्डल. आता पहिल्या दिवसाची कॅन्डल म्हणजे रेंज आपण असं ठरवलं हाय आणि लो मधली ती 10 रुपये आहे. दुसऱ्या दिवसाची 7 रुपये आहे. तिसऱ्या दिवसाची 12 रुपये मोठी कॅन्डल आहे. चौथ्या दिवसाची कॅन्डल आपण असं एक मानलं साधारणतः 5 रुपये. 5व्या दिवसाची कॅन्डलची रेंज 9 रुपये. 6व्या दिवसाच्या कॅन्डलची रेंज 8 रुपये आणि ही 7व्या दिवसाची जी कॅन्डल दिसते तिची रेंज जी आहे ती 3 रुपये फक्त. म्हणजे हे 3 रुपये जे ते 8पेक्षा छोटे आहेत, 9पेक्षा छोटे आहेत, 5पेक्षा छोटे आहे, 12पेक्षा तर निश्चितच छोटे आहेत, 7पेक्षा आहे आणि 10पेक्षा आहे. म्हणजे 7वी जी कॅन्डल आहे 3 रुपयांची कॅन्डल ती ह्या बाकीच्या मागच्या 6 कॅन्डलपेक्षा छोटी आहे. म्हणून त्याला म्हणायचं नॅरो रेंजचा दिवस, 7वा दिवस. म्हणून त्याला NR7 असं म्हटलं जातं. आता ह्या ठिकाणी एक इंडस टॉवरचं आपण उदाहरण घेतलेलं आहे. आज या स्टॉकमध्ये NR4 ही कॅन्डल जी आहे ती तयार झालेली आहे. आता ही पहिली कॅन्डल, दुसरी कॅन्डल, तिसरी कॅन्डल आणि हे आजची बनलेली चौथी कॅन्डल. या चौथ्या कॅन्डलचा हाय जो आहे तो आहे 218 रुपये आणि लो आहे 214 रुपये. म्हणजे फक्त 4 रुपयामध्ये आज पूर्ण दिवस या इंडस टॉवरच्या स्टॉकने घालवलेला आहे. तिसरी जी कॅन्डल आहे ती 4 रुपयापेक्षा मोठी आहे. दुसरी पण 4 रुपयापेक्षा मोठी आहे आणि पहिलीसुद्धा 4 रुपयापेक्षा मोठी आहे. म्हणून ही चौथी कॅन्डल जी आहे ती NR4 अशी कॅन्डल आहे. ही NR4 तर आहेच, प्लस सोबत ही NR7 सुद्धा कॅन्डल आहे. जर आपण मागून बघितलं 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे 6 दिवस बघितला तर ही 7वी जी कॅन्डल तयार होते NR7 अशी सुद्धा ही इंडस टॉवरची आजची कॅन्डल आहे. म्हणजे NR4 सुद्धा आहे आणि NR7 सुद्धा आहे. NR7 जर कधी ती असेल तर ती NR4 नक्कीच असेल. मग आता आपण काही उदाहरणं बघू, एक्झाम्पल्स बघू की ज्याच्यामध्ये NR7 कॅन्डल बनलेली आहे. आता ही एक बघा, इथं या ठिकाणी पिवळ्या रंगाच्या पट्ट्यामध्ये NR7 कॅन्डल बनलेली आहे. त्याच्यानंतर इथं पुन्हा एक NR7 बनलेली आहे. इथं पुन्हा एक NR7 बनलेली आहे आणि ही आज जी तयार झालेली कॅन्डल आहे ही सुद्धा एक NR7 कॅन्डल तयार झालेली आहे. या मागच्या कॅन्डलपेक्षा आजची जी कॅन्डल आहे ती छोटी, एकदम नॅरो रेंजमध्ये तयार झाली, म्हणून तिला म्हणायचं NR7. पुढचं एक उदाहरण बघूयात आपण. वोल्टास कंपनीमध्ये सुद्धा ही वरची जी कॅन्डल दिसते ती आहे NR7 कॅन्डल. त्याच्यानंतर ही हिरव्या रंगाची जी कॅन्डल दिसते ही सुद्धा आहे NR7 कॅन्डल. आणि ह्या कॅन्डल नंतर छान अशी वरच्या बाजूला मूव दिलेली आहे. ह्या वरच्या लाल कॅन्डल नंतर खाली चांगली मूव दिलेली आहे, मोठी मूव दिलेली आहे. म्हणून आपल्याला हे NR4 आणि NR7 स्ट्रॅटेजी जी ती महत्त्वाची आहे. NR4 म्हणजे काय तयार होतं इथं, तर त्या दिवशी अगदी छोट्याशा रेंजमध्ये तो ट्रेड झाला आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी ब्रेकआउट दिला तेव्हा त्यांनी खूप चांगली मोठी कॅन्डल जी आहे ती एक तयार केली. त्याच्यानंतर परत 2-4 दिवस तो वरच जात राहिला. कन्सॉलिडेशनच्या ब्रेकआउट नंतर आपल्याला एक चांगला ट्रेड मिळतो याच्यामध्ये. आता हे आणखी आपण एक उदाहरण बघितलेलं आहे. हा वरचा जो आहे तो डेली टाईम फ्रेममधला चार्ट आहे आणि त्याचं आपण 15 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये खालचा चार्ट लावलेला आहे.
तर ज्या दिवशी NR4 किंवा NR7 कॅन्डल तयार होते त्या दिवशी जर कधी आपण लोअर टाईम फ्रेममध्ये जाऊन बघितलं तर आपल्याला काय दिसतं, तर कन्सॉलिडेशन दिसतं. एका छोट्याशा रेंजमध्ये त्या दिवशी स्टॉक जो आहे तो ट्रेड झालेला आहे आणि वरच्या बाजूला एक चांगली मोठी मूव दिलेली आहे. याच्यामध्ये आपण इंट्राडेमध्ये ट्रेड करू शकतो. स्विंगसाठी पण या स्कॅनरचा आपण वापर करू शकतो, या स्ट्रॅटेजीचा वापर करू शकतो. बेस्ट अशी स्ट्रॅटेजी आहे ही NR4 आणि NR7. साधारणतः 5 ते 10% मूवमेंट NR7 NR4 नंतर रिटर्न्स आपल्याला याच्यामध्ये चांगले मिळू शकतात. 5 ते 10% बऱ्याचदा स्टॉक्स जे आहेत ते वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला चांगली मूवमेंट देतात. NR4 किंवा NR7चा स्टॉक आपल्याला मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये जो स्टॉप लॉस, त्याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करताना त्या कॅन्डलच्या खालचा ठिकाणी आपण स्टॉप लॉस घेऊ शकतो. आता या ठिकाणी छोट्या चार्टमध्ये आपल्याला दिसतंय 2 NR त्या ठिकाणी NR7 बनलेली, त्याच्या खाली स्टॉप लॉस ठेवल्यानंतर आपल्याला एक चांगला रिस्क रिवॉर्ड जो होतो याच्यामध्ये मिळतोय. म्हणजे रिस्क अगदी छोटीशी आहे परंतु रिवॉर्ड आपल्याला मोठा दिसतोय. मोठी ब्रेकआउट नंतर मोठी मूव आल्यामुळे आपल्याला चांगले रिटर्न्स त्याच्यामध्ये मिळू शकतात. या ठिकाणी ICICI बँकेचा चार्ट आहे. या ठिकाणी NR7 अशा 2 कॅन्डल तयार झालेल्या आहेत सलग. ही जी सर्वात छोटी कॅन्डल आहे त्या कॅन्डलच्या ब्रेकआउट नंतर दुसऱ्या दिवशी ब्रेकआउट झाला, त्याच्यानंतर स्टॉक जो आहे तो चांगला वरती गेलेला आहे. ICICI बँकेचं उदाहरण आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी 4 कॅन्डल्स तयार झालेल्या आहेत. 4 पैकी 2 कॅन्डल जे आहेत ते NR7 कॅन्डल आहेत. 4 कॅन्डलमध्ये खूप चांगलं असं कन्सॉलिडेशन झालेलं आहे आणि ते ज्या दिवशी ब्रेकआउट झालं त्यानंतर एक चांगली वरच्या बाजूला अपसाईड मूवमेंट मिळालेली आहे. कन्सॉलिडेशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं लॉजिक या स्ट्रॅटेजीचं ते म्हणजे कन्सॉलिडेशन आहे. तोच ICICI बँकेचा चार्ट आपण जर छोट्या टाईम फ्रेममध्ये बघितला तर त्या 3 दिवसांमध्ये 3 किंवा 4 दिवसांमध्ये आपल्याला वर खाली अशा पद्धतीने चांगलं कन्सॉलिडेशन झालेलं आहे. एका ठराविक रेंजमध्ये, एका छोट्याशा रेंजमध्ये कन्सॉलिडेशन झालेलं आहे. छोटासा स्टॉप लॉस बनतोय. ते कन्सॉलिडेशन जेव्हा ब्रेक झालं आणि ब्रेकआउट नंतर त्यामध्ये आपण जर एंट्री घेतली तर आपल्याला एक चांगली मूव्हमेंट त्याच्यामध्ये मिळालेली आहे. ICICI बँकमध्येच या सलग 2 दिवशी NR7 डोजी जी तयार झालेली आहे. या दोन्ही कॅन्डल दिसत आहेत. त्या कॅन्डलमध्ये एक वरची रेंज आहे, खालची रेंज आहे. त्या रेंजमध्ये कन्सॉलिडेशन झालेलं आहे. 2 दिवसांचा एक चांगला ट्रेड मिळालेला आहे. अगदी छोटे छोटे ट्रेडसुद्धा आपल्याला याच्यामध्ये चांगले मिळू शकतात. 3 ते 4% 2 दिवसांमध्ये मूवमेंट NR7 ब्रेकआउट नंतर आपल्याला मिळू शकते. हाच ICICI बँकेचा चार्ट छोट्या टाईम फ्रेममध्ये आपण बघितला तर चांगलं कन्सॉलिडेशन झाले. कन्सॉलिडेशनच्या सपोर्टला आपण जर ट्रेड घेतला तर एक चांगली मूवमेंट मिळते. आता आपण NR4 आणि NR7 या स्ट्रॅटेजीबद्दल बेसिक माहिती बघितल्यानंतर आता आपल्याला हे स्टॉक ट्रेडिंगसाठी कसे मिळू शकतात. प्रत्येक कंपनीचा चार्ट आपण बघायला गेलो आणि त्याच्यात NR7 NR4 बनली आहे का हे बघत बसलो तर आपल्याला खूप वेळ लागेल. तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या चार्टिंग या वेबसाईटच्या मदतीने, चार्टिंगचे जे टूल्स आहेत त्याच्या मदतीने आपल्याला ही NR7 NR4 नंतर मोठी मूव आपल्याला मिळवायची कशी हे जर शोधायचं असेल तर आपल्याला चार्टिंगचं स्कॅनर बनवावं लागेल. तर ते कसं बनवायचं ते आपण एकदम बेसिकपासून शिकणार आहोत. आता आपण हे उदाहरण बघितलं होतं. यामध्ये 7वी कॅन्डल NR7 कॅन्डल आहे. ती म्हणजे काय, लॅटेस्ट डे. लॅटेस्ट म्हणजे आजचा दिवस आपण असं गृहीत धरू. तर आपल्याला हा जर कधी आजचा दिवस असेल तर मागचे जे 6 दिवस आहेत, 6वा दिवस म्हणजे मागून पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस असे 6 दिवस जे आहेत ते 1 ते 6 दिवसांचे हाय लोची जी रेंज आहे ती मोठी पाहिजे 7व्या दिवसापेक्षा, म्हणजे आजच्या दिवसापेक्षा. तर ते स्कॅनर कसं बनवायचं तर ते ह्या इथं मी बनवून दाखवलेलं आहे. आपण ते परत बनवणार आहोत. आता सध्या फक्त समजून घ्या.
हे बघा, हा आजचा हाय आणि लो, म्हणजे आजच्या हायमधून आजचा लो वजा केला, जी आपल्याला रेंज मिळेल ती आपल्याला मागच्या 6 कॅन्डलशी कंपेअर करायची आहे. कंपेअर करायची म्हणजे काय करायची आहे, कमी आहे का ते बघायचं आहे, ते शोधायचं आहे. म्हणून ह्या इथं बघा, ह्या इथं स्कॅनर कसं तयार केलेलं आहे, तर आजचा दिवस म्हणजे ब्रॅकेटमध्ये टाकलेला आहे आजच्या दिवसाचा हाय आणि हाय मायनस लो हा लेस दॅन कशापेक्षा, 1 डे ॲगो, म्हणजे कालच्या दिवसापेक्षा, कालच्या दिवसाच्या हाय आणि लोपेक्षा छोटा पाहिजे, लेस दॅन. तसंच दुसऱ्या दिवसाचा, तिसऱ्या दिवसाचा, चौथ्या दिवसाचा, 5व्या दिवसाचा आणि 6व्या दिवसाचा, असे हे सगळे 6 दिवसांचे हाय मायनस लो आजच्या दिवसापेक्षा मोठे पाहिजे, असं ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि आपण सगळे फक्त फ्युचरचे स्टॉक जे आहे ते बघणार आहोत. हे स्कॅनर आपण बनवून कसं बघायचं, तर त्याच्यासाठी आपल्याला गुगलवर चार्टिंग टाईप करायचं आहे. चार्टिंग टाकल्यानंतर आपल्याला क्रिएट स्कॅनमध्ये जायचं आहे. क्रिएट स्कॅन केल्यानंतर जी कंडिशन पाहिजे ती लिहिण्यासाठी एक विंडो ओपन होते. त्याच्यामध्ये आपण पहिले ह्या ठिकाणी कॅश होतं, कॅशच्या ठिकाणी आपण फ्युचर स्टॉक स्कॅन करणार आहोत, म्हणून इथंच फ्युचर केलं. सर्वप्रथम आपण एक ब्रॅकेट घेऊ. गणितामध्ये जसं आपण कंस घेतो, ब्रॅकेट घेतो, तसं हे ब्रॅकेट घेतलं. सुरुवातीला आपल्याला पहिले काय तयार करायचं आहे, तर दिवसाचा हाय, आजच्या दिवसाचा हाय मायनस, इथं मायनसचं साईन घ्यायचं आणि इथं लो घ्यायचा. म्हणजे हाय मायनस लो ह्याची जी रेंज आहे ती कशी पाहिजे, लेस दॅन पाहिजे. त्याच्यामुळे इथं लेस दॅन सिलेक्ट करायचं. कोणापेक्षा लेस पाहिजे, तर परत एकदा ब्रॅकेट सिलेक्ट करायचं. ब्रॅकेटमध्ये हाय मायनस लो करायचं. कालच्या हाय मायनस लोपेक्षा, आता डेलीच्या ऐवजी इथं सिलेक्ट करायचं 1 डे ॲगो, म्हणजे कालच्या दिवसाचा, म्हणजे एक दिवस आधीचा हाय मायनस लो हा जो आहे तो मोठा पाहिजे. म्हणून आजचा हाय मायनस लो हा लेस आहे एक दिवस आधीच्या हाय मायनस लोपेक्षा. आता हे स्कॅनर जे आहे ते आपल्याला डुप्लिकेट पण करता येऊ शकतं आणि फक्त आपण त्याच्यामध्ये 1 डे ॲगोच्या ऐवजी 2 डे ॲगो करायचं. कंडिशन तीच आहे, फक्त 2 डे ॲगो करायचं. दोन्ही ठिकाणी हाय मायनस लो 2 डे ॲगो. परत एकदा डुप्लिकेट केलं आणि त्याच्यानंतर 3 डे ॲगो केलं. त्याच्यानंतर 4 डे ॲगो, nth डे ॲगो, म्हणजे 4 डे ॲगो दिसत नसेल तर आपण तिथं n डे असं दिलेलं आहे, तिथं आपण 4ची किंमत टाकायची. 5 डेज ॲगो, त्याच्यानंतर परत डुप्लिकेट करायचं आणि 6 डेज ॲगो असं टाकायचं. म्हणजे आपलं NR7चं स्कॅनर जे आहे ते तयार झालं. फक्त फ्युचरचे स्टॉक याच्यामध्ये सिलेक्ट होतील. आता हे स्कॅनर तयार झाल्यानंतर आपण ते स्कॅनर सेव्ह पण करून ठेवू शकतो. तिथं सेव्ह स्कॅन ठिकाणी क्लिक करायचं. आपल्याला आपल्या स्कॅनरचं नाव तिथं टाकायचं. पण इथं टाकतोय NR7 स्टॉक्स डेली टाईम फ्रेम. हे आपण नाव तिथं टाकलं. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या काही कंडिशन लिहायच्या असतील किंवा अजून काही इन्फॉर्मेशन ॲड करायची असेल, डिस्क्रिप्शन ॲड करायचं असेल, बाय ऑर सेल ऑन ब्रेकआउट ऑर ब्रेकडाऊन, असं आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. स्कॅनची कॅटेगरी काय आहे आपण बघितलं की रेंज आहे तयार होते, ती रेंजचे ब्रेकआउट होतं आहे आणि ते ब्रेकआउट स्कॅनर आहे, रेंज ब्रेकआउट स्कॅनर म्हणून तसं सेव्ह केलं नाही तरी चालतं. आता हे आपलं स्कॅनर सेव्ह झालेलं आहे. ते आता आपण ओपन केलं. ओपन केल्यानंतर आजच्या दिवसामध्ये आपल्याला फक्त कमिन्स इंडिया हा एक स्टॉक मिळालेला आहे. हा स्टॉक आपण ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसतंय की ही आजची जी कॅन्डल आहे मागील 7 दिवसांच्या कॅन्डलपेक्षा छोटी आहे. कमिन्स इंडियाचा स्टॉक आहे, त्याच्यामध्ये आपण बघितलं आजची जी कॅन्डल तयार झालेली आहे ती NR7 कॅन्डल तयार झालेली आहे, ती गेल्या 6 दिवसांच्या हाय लोपेक्षा छोटी आहे. कमिन्स इंडिया जर आपण छोट्या टाईम फ्रेममध्ये, आता 15 मिनिटाची टाईम फ्रेम आपण लावलेली आहे, तर त्या दिवशीचं ट्रेडिंग रेंज बघा, किती छोटी ट्रेडिंग रेंज तयार झालेली आहे. अगदी छोट्या रेंजमध्ये त्यांनी स्टॉक ट्रेड केलेला आहे. आता आपल्याला दुसऱ्या दिवशी वाट बघायची आहे की कोणत्या बाजूने या स्टॉकमध्ये मूवमेंट येते.
जर वरच्या बाजूला स्टॉकने ब्रेकआउट केला तर बाय करायचं, खालच्या बाजूने स्टॉकने ब्रेकडाऊन केला तर सेल करायचं. यानंतर आपण हे बॅक टेस्टसुद्धा करू शकतो. बॅक टेस्ट म्हणजे काय, म्हणजे मागच्या कोणत्याही तारखेला कोणते कोणते स्टॉक आलेले आहेत, NR7 तयार झालेले आहेत, तर ते आपण याच्यामध्ये शोधू शकतो. आता ही आपण 20 तारीख घेतलेली, 20 जानेवारी 2024 घेतलेली तारीख. त्या 20 तारखेला बजाज फायनान्स हा स्टॉक आलेला आहे. त्यामध्ये बघूयात आपण NR7 कॅन्डल बनली का. हे बघा 20 तारखेची कॅन्डल जी आहे, हे बघा म्हणजे कालची कॅन्डल, ही NR7 अशी कॅन्डल तयार झालेली आहे. आणि ह्या NR7 कॅन्डलनंतर मोठी मूव आलेली आहे. जवळजवळ 2 ते 3% खालच्या बाजूला मुवमेंट दिलेली आहे. दुसरा स्टॉक बघू आपण बलरामपूर चिनी. बलरामपूर चिनीमध्ये सुद्धा NR7 कॅन्डल तयार झालेली आहे. त्याच्यानंतर खालच्या बाजूला ब्रेकडाऊन झालेला आहे, परंतु या स्टॉकमध्ये फारशी मुवमेंट अजून आलेली नाही आहे. कदाचित 2-3 दिवसामध्ये खालच्या बाजूला मुवमेंट येऊ शकते. पुढचा स्टॉक बघूयात आपण डॉक्टर रेड्डीज. यामध्ये अगदी छोटी अशी NR7 कॅन्डल तयार झालेली आहे आणि त्याच्यानंतर गॅप डाऊन ओपन होऊन मोठी कॅन्डल बनवलेली आहे. साधारणतः 2 ते 3% कॅन्डल जी ती दिसते. पुढे अजून स्टॉक खालच्या बाजूला जाऊ शकतो. यानंतर हिरो मोटोकॉर्पच्या स्टॉकमध्ये बनलेली NR7 कॅन्डल 20 तारखेला, त्याच्यानंतर वरच्या बाजूला मुवमेंट दिलेली आहे, परंतु थोडा खाली आलेला आहे स्टॉक. पुढचा आहे रॅमको सिमेंट. रॅमको सिमेंटमध्ये छोटी कॅन्डल तयार झालेली आहे, त्यानंतर खालच्या बाजूला मुवमेंट आलेली आहे. छोटे छोटे स्विंग ट्रेड, ऑप्शन्स, फ्युचर्समध्ये आपण चांगले ट्रेड घेऊ शकतो. हा एक स्टॉक अजून आलेला आहे. यामध्ये छोटी रेंज बनलेली आहे आणि नॅरो रेंज बनलेली आहे. 2 दिवस सलग NR7 कॅन्डल तयार झालेली आहे आणि त्यानंतर एक मोठी मूव आलेली आहे. पुढचा स्टॉक आहे एक रँडम स्टॉक आपण निवडूयात, पर्सिस्टंट टेक्नॉलॉजी. पर्सिस्टंटमध्ये बघा अगदी छोटी अशी नॅरो रेंज अशी डोजीसारखी कॅन्डल तयार झालेली आहे आणि या कॅन्डलच्या ब्रेकआउट नंतर गॅपअप ओपन झालेला आहे. ॲक्च्युली गॅपअप नंतर चांगली मूव्हमेंट दिलेली आहे वरच्या बाजूला. त्यानंतर त्या ठिकाणी परत सेलिंग आला आणि तो खाली आलेला आहे, परंतु 1-2% गॅपअप धरून जर आपण विचार केला तर चांगली मोठी मूव्हमेंट आपल्याला मिळालेली आहे. आणखी एक स्टॉक बघूयात इंडिगोमध्ये सुद्धा छोटी नॅरो रेंज तयार झालेली आहे आणि त्याच्यानंतर चांगली मोठी मूव्हमेंट आलेली आहे. कन्सॉलिडेशन त्या नॅरो रेंजमध्ये होतं आणि त्याच्यानंतर चांगली मोठी मूव्हमेंट येते. फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये आपण ही एवढी मोठी मूव्हमेंट जर कधी कॅप्चर झाली तर खूप चांगले पैसे बनू शकतात. अगदी कमी कॅपिटलवर सुद्धा फ्युचर आणि ऑप्शनमध्ये चांगले पैसे बनू शकतात. अशी ही एक अजून स्टॉक बघूयात आपण सिटी युनियन बँकचं चार्ट. सिटी युनियन बँकमध्ये सुद्धा नॅरो रेंज NR7 कॅन्डल तयार झालेली आहे आणि त्या कॅन्डलनंतर दुसऱ्या दिवशी चांगली मोठी कॅन्डल बिअरिश मारोबुजू कॅन्डल तयार झालेली आहे. आपल्या स्ट्रॅटेजीनुसार चांगला खालच्या बाजूला ब्रेकडाऊन करून गेलेला आहे. असे आपण 20 तारखेचे स्टॉक जे आहेत ते बघितले. तर आपण आता स्कॅनरसुद्धा बनवून बघितलं, बॅक टेस्टिंगसुद्धा करून बघितली. आपण आणखी जर खूप मागे जर कधी बघितलं 13 जून 2023 रोजी कोणते कोणते स्टॉक आलेले आहेत, हिंद पेट्रो, इन्फोसिस हे स्टॉक आलेले आहेत. ही बघा ही आली 13 जूनची कॅन्डल. 13 जूनच्या कॅन्डलनंतर पुन्हा स्टॉक कन्सॉलिडेशनमध्येच राहिला, त्याच्यामुळे मूवमेंट आलीच नाही. ब्रेकआउट असं चांगलं ब्रेकआउट मिळालंच नाही. त्याच्यानंतर पुन्हा NR7 तयार झाला आणि त्याच्यानंतर मूवमेंट वरच्या दिशेला दिलेली आहे. या ठिकाणी NR7 आलेली आहे, त्याच्यानंतर पुन्हा कन्सॉलिडेशन झाले आणि कन्सॉलिडेशन नंतर खालच्या बाजूला ब्रेकआउट मिळालेला आहे आणि खाली चांगली मूवमेंट आलेली आहे. या ठिकाणी बघा सलग 2 NR7 कॅन्डल आलेले आहेत. हिंद पेट्रोचंच उदाहरण बघतोय. त्या 2 कॅन्डल नंतर तिसरी एक परत NR7 कॅन्डल तयार झालेली आहे आणि त्याच्यानंतर मोठी मूवमेंट आलेली आहे. एक आठवडाभर, महिनाभर आपण हा ट्रेड होल्ड करू शकतो. स्टॉप लॉस ट्रेल करत करत आपल्याला चांगले रिटर्न्स याच्यामध्ये मिळू शकतात. हे बघा अपट्रेंड चालू आहे. अपट्रेंडमध्ये NR7 कॅन्डल तयार झालेली आहे आणि त्याच्यानंतर परत
अप ट्रेंड कंटिन्यू होत चांगली वरच्या बाजूला मूवमेंट आलेली आहे. दुसरं उदाहरण बघूयात आपण MFSL. यामध्ये 13 जूनची कॅन्डल ही बघा NR7 कॅन्डल तयार झालेली आहे. त्याच्यानंतर 14 जूनला सुद्धा NR7च कॅन्डल तयार झालेली आहे. या 2 सलग कॅन्डल तयार झालेल्या आहे आणि ज्यावेळेस ती रेंज त्यांनी ब्रेकआउट केली त्यानंतर एक चांगली वरच्या बाजूला मूवमेंट आपल्याला आलेली आहे आणि एक चांगला स्विंग ट्रेड आपल्याला मिळालेला आहे. हेच NR7च्या ऐवजी आपल्याला NR4 जर तयार करायचं असेल शेवटच्या 3 दिवसांपर्यंतचं म्हणजे 3 डेज ॲगोपर्यंत ठेवायचं, म्हणजे चौथा दिवस जो आहे म्हणजे आजचा दिवस जो आहे तो आपला होतो. तर आता इथे आपण सेव्ह ॲज केलेलं आहे NR4 स्टॉक्स डेली टाईम फ्रेम असं ठेवलेलं आहे आणि एक नवीन स्कॅनर तयार केलं. NR7च्या ऐवजी NR4चं स्कॅनर आपण तयार केलं. हे बघा 2 स्कॅनर आपल्याला इथं स्कॅन्सच्या विंडोमध्ये दिसत आहेत. NR4मध्ये बघितलं आपण तर NR4च्या जास्त स्टॉक्स येतील कारण की 4 दिवसांमध्येच आपल्याला नॅरो रेंज आपल्याला दिसते, त्याच्यामुळे ह्याच्यात जास्त स्टॉक्स येतील. सुरुवातीला फक्त कमिन्स इंडिया होता, आता याच्यामध्ये हा दुसरा स्टॉक आलेला आहे. गोदरेज CP हा स्टॉक आलेला आहे. याच्यामध्ये ही 4 दिवसांची नॅरो रेंज तयार झालेली आहे आणि आता याच्यानंतर स्टॉक वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला जाऊ शकतो. पुढचं स्टॉक आहे UBL. UBLमध्ये सुद्धा आणि OFSSमध्ये छोटीशी कॅन्डल तयार झालेली आहे. NR4 कॅन्डल तयार झालेली आहे. NR7मध्ये फक्त एकच स्टॉक आला होता कमिन्स इंडिया. याच्यामध्ये हा OFSSसुद्धा आलेला आहे आणि हा UBL आलेला आहे. UBL आणि आता हा OFSSमध्ये सुद्धा ही छोटी कॅन्डल तयार झालेली आहे. NR4 कॅन्डल तयार झालेली आहे. हिचा आता ब्रेकआउट वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला येऊ शकतो. तुम्हाला जर या स्कॅनरची लिंक हवी असेल तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवेल, तुम्ही ते तिथून ओपन करू शकता. NR4 आणि NR7चे स्टॉक्स शोधू शकता. दररोजच्या दररोज आपण हे स्टॉक्स स्क्रीन करू शकतो आणि त्याच्यानुसार दुसऱ्या दिवशी आपले ट्रेड्स घेऊ शकतो. तुम्हाला आमचा शेअर मार्केट मराठीमधून शिकवण्याचा हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. शिकत रहा मराठीतून शेअर मार्केट मराठी. धन्यवाद.